हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी आले बोर्डी बीचला आणि माझ्याबरोबर आहे माझं पार्टनर जय आणि आरू। चला तर मग आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये बोर्डी बीच। बोर्डी बीचला जाण्यासाठी आम्ही अंधेरीवरून ट्रेन पकडली आणि इथे गोलवाड स्टेशनला उतरलोय आणि गोलवाड स्टेशनवरून ऑटो केली आम्ही। पर सीट 20 रुपीज शेअरिंग ऑटो केली आहे। गोलवाड स्टेशनवरून 5 मिनिटातच आपण ऑटोने बोर्डी बीचला पोहोचतो। इथे एक चिकू पार्लर आहे, त्या चिकू पार्लर जवळ आम्ही उतरलोय आणि रोड क्रॉस करून समोरच बोर्डी बीच आहे। इथे रस्ता पण आहे बीचवर जाण्यासाठी। ह्या चिकू पार्लरमध्ये आम्ही नंतर येणार आहे, आधी बीच फिरून येऊ। महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात असलेला हा बोर्डी बीच एक शांत आणि नयनरम्य समुद्रकिनारा आहे, जो त्याच्या शांत वातावरणासाठी, स्वच्छ परिसरासाठी आणि सुंदर सूर्यास्तासाठी ओळखला जातो। आणि आता इथे संध्याकाळ झालेलीच आहे, सूर्यास्त आपल्याला बघायलाच भेटेल थोड्या वेळात। इथे काही गाड्या पण आहेत जिथे आपण नाश्ता वगैरे करू शकतो। बोर्डी येथे रस्ते आणि रेल्वे मार्गाने आपण सहज पोहोचू शकतो। मुंबईतील बोरिवलीपासून 140 किलोमीटर अंतरावर आहे हा बोर्डी बीच आणि तिथून आपल्याला प्रवासासाठी साधारण 3 तास लागतात। बोर्डी हे त्याच्या विस्तीर्ण चिकू फळबागांसाठी देखील ओळखले जाते। हा बोर्डी बीच जवळ आणखी एक बीच आहे, डहाणू बीच, तिथे पण आपण भेट देऊ शकता। इथे आपण बघू शकता, इथे मनोरंजनासाठी आपल्याला काही राईड्स आहेत। ही एक कार आहे ज्याच्यावर आपण राईड्स करू शकतो। तसंच इथे घोडासुद्धा आहे ज्याच्यावर आपण घोडेस्वारी करू शकतो। आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता इथे आपल्याला थोड्याच वेळात सनसेट बघायला मिळेल। सूर्य मावळतच आलाय। इथे खारफुटीची झाडं पण बघायला मिळतात आपल्याला। समुद्राच्या आतमध्ये आहेत ही खारफुटीची झाडं। जर भरती आली तर ही झाडं बहुतेक पाण्याखाली जात असावीत, कारण की पाणी इथे किनाऱ्यापासून खूप दूर आहे आणि झाडं पण खूप दूर आहेत। भरतीच्या टायमिंगला कदाचित ती झाडं दिसत नसतील, पाण्याखाली जात असतील, पण इथे बघण्यासाठी पाणीच नाहीये। हा असा समुद्रकिनारा मी फर्स्ट टाइम बघते जिथे पाणी प्रत्यक्ष समुद्रकिनाऱ्यापासून खूप दूर आहे। पण तरी इथे वारं खूप आहे, थंड वाऱ्यासह आम्ही इथे आता सूर्यास्ताचा आनंदही घेतोय। सूर्यास्त होत आलाय। इथे सूर्यास्ताचं सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय, एकदम छान वाटतंय। आणि इथे खारफुटीची झाडं पण आहेत। इकडे समुद्रकिनाऱ्यावर थोडी हिरवळ आहे, सोनेरी वाळू आणि हिरवळीने नटलेला हा समुद्रकिनारा निसर्गरम्य आणि नैसर्गिक अनुभव देतो। आणि इथे बसण्यासाठी खूप सारे बेंचेस पण आहेत ज्यावर आपण बसून इथल्या दृश्याचा आनंद घेऊ शकतो। आणि इथे हे एक काहीतरी बनवलेलं आहे ज्याच्यावर आपण उभं राहून इथला सुंदरतेचा आनंद घेऊ शकतो, दृश्याचा आनंद घेऊ शकतो, सेल्फी काढू शकतो आणि फोटो वगैरे पण काढण्यासाठी हे एकदम छान ठिकाण आहे। आम्ही इथे बसून मस्त सूर्यास्ताचा आनंद घेतला, फोटो वगैरे खूप काढले आणि आम्ही आता समुद्रकिनाऱ्यावर फिरायला चाललोय। जय, आरू आणि मी आता फिरायला जाणार आहे समुद्रकिनाऱ्यावर। आणि इथे फोटोशूट करायला तर एकदम छान आहे ही प्लेस। मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांपेक्षा हा खूपच स्वच्छ आणि खूप कमी गर्दीचा समुद्रकिनारा आहे आणि हा समुद्रकिनारा खूप लांब पसरलेला आहे, त्यामुळे आपल्याला समुद्रकिनाऱ्यावर लांब फिरण्यासाठी एकदम उत्तम आहे हा समुद्र। जर तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर फिरून दमलात तर इथे बसण्यासाठी खूप सारे बेंचेस आहेत। आपण इथे आराम करू शकतो, बसू शकतो आणि समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेऊ शकतो, सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकतो। इथे खूप सारी झाडं पण आहेत, एकदम मस्त असं दृश्य दिसतंय हे। इथे 2 बेंचेस आहेत, त्याच्यावर आम्ही आता बसणार आहे बिकॉज आम्ही पण खूप वेळ चालतोय, थोडं आम्ही रेस्ट करून मग पुढे जाणार आहे। इथे एक फॅमिली आलेली आहे, त्यांची लहान मुलगी पण वाळूमध्ये मस्त खेळण्याचा आनंद घेते। स्वच्छ किनारा असल्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी पण उत्तम आहे।
सूर्यास्त झालेला आहे आता आणि आम्ही आता समुद्रकिनाऱ्यावरून निघालो आहे आणि आम्ही आता जाणार आहे चिकू पार्लरमध्ये. बोर्डी हे त्याच्या विस्तीर्ण चिकू फळबागांसाठी खूप प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे इथे चिकू फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आणि ह्या चिकू पार्लरमध्ये पण आपल्याला चिकूपासून बनवलेले खूप सारे आयटम मिळणार आहेत. तर आपण बघूया इथे मेनू कार्ड आणि ऑर्डर करूया त्याच्याप्रमाणे. ह्या चिकू पार्लरमध्ये आपल्याला चिकू आईस्क्रीम, मिल्कशेक, पेढा, मिठाई आणि इतर अनेक गोष्टी मिळतात. आणि ह्या मेनू कार्डमध्ये सगळं मेन्शन आहे. त्याचबरोबर पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी, शेव, बटाटापुरी हे आयटम पण आहेत. तर स्पेशालिटी चिकू आयटम आहेत, त्याच्यामुळे इथे चिकू कुल्फी ऑर्डर केली आरूने आणि टेस्ट एकदम छान आहे चिकू कुल्फीची. इथे चिकू पार्लरमध्ये एक बोर्ड पण लावलेला आहे ज्यावर चिकूबद्दल माहिती दिलेली आहे. आणि आम्ही आता इथे चिकू कुल्फी बरोबर फ्रेंच फ्राईज पण ऑर्डर केलेल्या आहेत. फ्रेंच फ्राईज पण टेस्टी आहेत. इथे राहण्यासाठी MTDC आणि बरेच रिसॉर्ट आहेत, त्याच्यापैकी हे एक आनंद रिसॉर्ट आहे जे समुद्रकिनाऱ्याच्या अगदी समोर आहे. रोड क्रॉस केल्यावर लगेचच आहे. आणि इथे जेवण आणि राहणे पण परवडण्यासारखे आणि किफायतशीर आहे. बोर्डीमध्ये आत्ता आमचा हा दुसरा दिवस आहे. काल संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर पाणी बघायला मिळालं नाही म्हणून आम्ही आज सकाळी परत आलेलो आहे बोर्डी बीचवर. आणि इथे आपल्याला थोडंफार पाणी बघायला मिळतंय. कालपेक्षा तर खूप जवळ आहे किनाऱ्यावरून पाणी. इथे एकदम सुंदर असं दृश्य तयार झालेलं आहे. निळं पांढरं आकाश आणि हिरवीगार झाडं, त्याच्याबरोबरच सोनेरी समुद्रकिनारा. एकदम सुंदर वाटतंय हे बघायला. आम्ही इथे ओल्या वाळूवर चालताना थोडा संकोच करत होतो, पण दलदलीचा दिसत असून पण हा बराच घट्ट समुद्रकिनारा आहे. इथे आपण ह्या चिकट वाळूवर खूप लांबपर्यंत फिरायला जाऊ शकतो. आणि आम्ही पण आता फिरतोय ह्या समुद्रकिनाऱ्यावर. खूप पुढे आलोय आम्ही. आणि आता इथे समोर आपल्याला गुजरात आणि महाराष्ट्राची बॉर्डर दिसते. बोर्डीला महाराष्ट्रातील शेवटचे शहर असेही म्हटले जाते, कारण की हा महाराष्ट्र बॉर्डरवर आहे, महाराष्ट्र गुजरातच्या बॉर्डरवर आहे. इथे आपल्याला बॉर्डर दिसते. बॉर्डर म्हणजे काहीतरी खास अशी खूण असेल, काहीतरी खास असेल असं वाटलं होतं मला, बट असं काही नाही आहे. इथे नॉर्मलच आहे की ही महाराष्ट्र आणि गुजरातची बॉर्डर असे सगळ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतं आणि इथे आपल्याला ही बघायला मिळते. बट स्पेशल असं इथे काही केलेलं नाही आहे बॉर्डर म्हणून. तर आम्ही आता बोर्डी बीच फिरून इथला मस्त आनंद घेऊन निघाले परत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.